मी आणि सारंग आय गेस आमचं पहिले रोमॅन्स सुरू झाले दिवाळीमध्ये. लग्न म्हणजे काय, झाडाचा ओंडका होता पडलेला, त्या ओंडक्यावर सगळे सिनियर्स बसले होते, बाकीचे सगळे गवतात बसले होते. आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो आणि आम्ही फक्त वचन दिलं की कसं एकमेकांचा सांभाळ करू. मला खूप आवडतात मराठी, पण माझं व्याकरण खूप कच्चं आहे. एक दिवस आधी शॉपिंग केलंय सगळं. तिथे जाऊन बघितलं, म्हटलं की आता पाऊस पडला तर आपण हे कपडे घालू, जर का पाऊस नाही पडला तर हे कपडे घालू. मी सारंगला भेटलोय जस्ट ॲज ही वॉज मुव्हिंग अवे फ्रॉम स्टेज ऍक्टिंग. माझी दुखती नसे ती, माझा सगळ्यात लाडका शो होता. आय विश तो आम्ही आणखीन करू शकलो असतो, पण आता काय झालंय की त्याच्यात त्या शो मध्ये असं होतं की आमेय स्ट्रगलर दाखवलाय, आता आमेयच स्टार आहे. सारंग शक्यच चिवडा आहे. Scattered little bits, crispy, crunchy, and what can I say? This daddy is inspiring that also. ती बाहेरनं एक्स्ट्रीमली कडक आहे, लोकांना खूप भीती वाटते तिची. ऑफिसमध्ये खूप लोक घाबरतात तिला, बॉस लेडी. हो, भयंकर घाबरतात आणि त्याच्यामुळे तिच्या नादाला लागत नाही. I want to learn how to make chakli. चकली आवडते, म्हणजे ते शेजवान चटणी चकली वगैरे बारमध्ये मिळते ना, म्हणून आवडते तिला. ज्या अस्खलित मराठी बोलते पॉला, म्हणजे तू साता समुद्र पार. चल ती आपली तू तिचे लाड नको करू. मी खूप चांगलं इंग्लिश शिकलोय, मी खूप चांगलं इंग्लिश शिकलोय आता. मी तिच्या आईला वगैरे विचारतात. मागच्या 2-3 वर्षात मी देसी कपडे खूप कम्फर्टेबल झालेत, पण आधी खूप ऑकवर्ड. I felt very awkward wearing it, but आता I think I've started to get better at dressing myself. काल तर तिने जशी साडी नेसली होती ना, म्हणजे लाजवेल भरपूर माझ्या मराठी मैत्रिणींना वगैरे असं इतपत भारी नेसली होती. Oh ha ha ha, खोया खोया चांद, खुला आसमान, आंखों में सारी रात जाएगी. सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मनापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना शुभ दीपावली. सकाळ प्रीमियर मध्ये स्वागत आहे. आणि प्रीमियर दिवाळीच्या निमित्तानं आपण अनेक कलाकारांसोबत दिवाळीच्या निमित्तानं गप्पा मारतोय. आणि आज जी जोडी आहे ना, पाडव्याचं तर निमित्त आहे, दिवाळीचं निमित्त आहे, त्यांच्या आयुष्यात खूप महत्वाची गोष्ट घडली आहे आणि ती सगळ्या महाराष्ट्राची आवडती लाडकी जोडी आहे. सोशल मीडियावर तर चर्चेत असतेच, पण आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सारंग साठे आणि पॉला मॅग्लिन हे दोघंही आहेत आपल्यासोबत. लग्नानंतरची त्यांची पहिली दिवाळी आहे, तर त्यांच्यासोबत अनेक गोष्टी आपण शेअर करणार आहोत, जाणून घेणार आहोत. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. शुभ दीपावली. हॅपी दिवाळी पॉला. थँक्यू सो मच. मी मस्त, खूपच सुंदर दिसतेस. थँक्यू. सेम विथ यू. आणि फायनली सून झालीयस, काय फील करतेस? सेम. मी आनंदात. ती आधीपासून सूनच होती, म्हणजे माझ्या आईचं तिच्यावर माझ्याहून जास्त प्रेम आहे असं मला लक्षात यायला लागलंय. त्याच्यामुळे सून फॅक्टर खूप आधीच, व्हेरी सून असं. तर पण त्याचं कारणही आहे, म्हणजे ती जास्त आय थिंक काळजी घेते माझ्या आईची, त्याच्यामुळे तिचं जास्तच प्रेम आहे तिच्या. पण अनेकांना माहितीही नसेल तुमचं इतक्या वर्षांची ही रिलेशनशिप, तुमचं लग्न झालेलं नाहीये. अनेकांना असं झालं, अरे लग्न झालंय, तुम्ही लग्न केलंय आता, असं रिॲक्शन आलंय सारंग? हो, 100% अशा रिॲक्शन्स आल्या. कारण तसं आम्ही वोकल होतो की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहोत, आम्ही एका विशिष्ट पद्धतीत विश्वास ठेवतो आणि अजूनही आमचा त्याच्यावरच विश्वास आहे. म्हणजे काही कारण जर का आली नसती आयुष्यात तर आम्ही कधीच कागदपत्र केली नसती. कारण आम्ही लोकांना कायम सांगायचो की आम्ही दोघांनी मिळून आतापर्यंत जेवढे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेत, माझ्या मताने कुठल्याच लग्न झालेल्या कपलनी केले नसते. कारण आमची कंपनी एकत्र आहे, आमच्या 2 कंपनीज आहेत, आमचे जवळपास 5-6 चॅनल्स आहेत. त्यामुळे कागदोपत्री अजून काय बांधून ठेवणार आम्हाला, असा प्रश्न होतो. आणि सामाजिक दृष्टीने तर आम्ही इतके वर्ष एकत्र आहोत, सगळ्यांना माहिती आमचं नातं काय, तर सामाजिक दृष्टीने पण काय बांधून ठेवणार अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे लोकांना हे कधी कन्फ्युजन होतं की इतकं की हे म्हणजे लग्न केलं म्हणजे आता इतके दिवस काय चाललं होतं असं. तर खूप साऱ्या कमेंट्स आल्या तशा, पण आय थिंक आय एम ग्लॅड की त्यांच्यापर्यंत आता जे काय आहे तो प्रवास पोहोचतोय हळूहळू.
आणि तुमच्या लग्नाबद्दल खूप बोललं जाते. 3 days जी काही वेडिंग होती, वेगवेगळे रिच्युअल्स होते. प्लीज मला त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचे. म्हणजे तुमच्या हातावरचा टॅटू असेल, तुमचे कपडे असेल किंवा ते तुमचं आवडतं झाड असेल, सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जातंय. 3 दिवस कसे होते? सो सिम्पल होतं. आम्हाला 3 दिवस खरं तर लग्न हा मुद्दा नव्हता. 3 दिवस आमच्या फॅमिलीजने एकत्र वेळ घालवावा अशी इच्छा होती. तिच्या घरचे असं करतात की मी जवळपास 8-9 वेळा आता कॅनडाला गेलोय. त्यांच्या घरी कुठलाही वाढदिवस असेल, कुठलाही मदर्स डे असेल किंवा काही असेल, तर भरपूर लोक जण मिळून सगळे मिळून स्वयंपाक बनवतात, सगळे मिळूनच गोष्टी करतात. म्हणजे असं काही बाहेरनं मागवलंय किंवा असं काही नसतं. सगळं म्हणजे सगळं स्वतः बनवायचं, स्वतः भांडी घासायची, सगळं एकत्र, फॅमिली एकत्र येते बेसिकली. आणि त्याच्या बरोबरीनेच त्यांच्या घरी गाणी म्हणली जातात. अख्खी फॅमिली म्युझिकल आहे. म्हणजे बाबा गातात, आई गाते, ह्या दोघी गातात आणि त्या सगळे जणांची ठरलेली गाणी आहेत ते बसून. आणि आमच्याकडे पण पूर्वी माझा आत्तेभाऊ होता किंवा आणखीन काय काय होते ते पण घरी गाणी वगैरे म्हणायचे. तर म्हटलं अरे ही तर दोन्हीकडे एकच पद्धत आहे की घरात काही कार्य असेल की गाणी म्हणूयात बसून. तर मला गाता येत नाही, अर्थात जीव वाचवायला सुद्धा गाऊ शकत नाही. पण म्हणजे कोणीतरी धमकी दिली की किडनॅप वगैरे गा तरच सोडीन वगैरे तरी गाऊ शकणार नाही असं आहे. पण म्हटलं आता आमच्या घरच्या दोघांनाही जर का गाणी आवडतात तर एक गाण्याचा मैफिल होती. आणि त्या मैफिलीच्या अनुषंगाने आम्ही व्याही भोजन टाईप ठेवलं होतं. म्हणजे काय केलं होतं तर एकमेकांच्या संस्कृती एकमेकांना ओळख करून देऊ. प्रत्येकाने वेगवेगळं आपापल्या पद्धतीचं अन्न बनवलं होतं. म्हणजे टोमॅटोचं सार आणि असं काय काय आम्ही बनवलं होतं. त्यांनी काहीतरी बनवलं होतं त्यांच्या स्कॉटिश पद्धतीने. तिच्या वडिलांनी एक्स्ट्रीमली स्कॉटिश गोष्ट एक आणली होती. काही तिचे मित्र आहेत जे कॅनडाचे आहेत अगदी जन्मापासून, त्यांनी तिथले ननायमो बार्स असतात ते. प्रत्येकाने आपापली संस्कृती एकमेकांना ओळख करून द्यायचं. असं ती संध्याकाळ होती, पण ती भारतीय पद्धतीने होती. म्हणजे ती त्याच्यात कपडे आणि हे सगळं भारतीय होतं. जो तिसरा दिवस होता तो अगदी कॅनेडियन पद्धतीने होता. ते म्हणजे बार्बेक्यू करतात त्यांच्याकडे. तर सगळं बार्बेक्यू वगैरे केलं आणि त्या दिवशी पण पुन्हा गाणी बिणी होतीच, त्यांची गाणी होती फक्त. आणि मधला जो दिवस होता लग्नाचा तो आमच्या दोघांच्या पद्धतीने होता. आम्हाला एक तिकडे डीप कोव्ह नावाची एक जागा खूप आवडते आणि पॉला तिथे वाढली आहे. ती तिथे लाईफ गार्ड म्हणून काम करायची. तिथलं जे कयाकिंग आणि ह्याचं जी जागा आहे तिथे लाईफ गार्ड म्हणून काम करायची आणि तिथेच ती खेळली आहे आणि हे ते. तर ती मला दाखवायला घेऊन गेली होती. मी पहिल्यांदा जेव्हा कॅनडाला गेलो होतो आणि मी प्रेमात पडलो त्या जागेच्या. म्हणजे असं इमॅजिन केलं आपण की सह्याद्री पर्वत डायरेक्ट त्याच्यामध्ये डायरेक्ट समुद्रच येतो. म्हणजे बीच नाही, म्हणजे खोल समुद्रच, डायरेक्ट खोल, म्हणजे दरीमध्ये समुद्र आहे असं इमॅजिन कर. तर असं सुंदर जागा आहे ती. तर तिकडे आम्ही भेटलो सगळेजण, तिथे लग्न केलं. लग्न म्हणजे काय, झाडाचा ओंडका होता पडलेला, त्या ओंडक्यावर सगळे सिनियर्स बसले होते, बाकीचे सगळे गवतात बसले होते. आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो आणि आम्ही फक्त वचन दिलं की कसं एकमेकांचा सांभाळ करू. आणि मग आमच्या आयांनी आमच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. पॉला, हाऊ डू यू डिस्क्राइब दोज 3 days ऑफ युअर लाईफ, मेमोरेबल डेज, इन मराठी और इन एनी? आय मीन तो ते 3 दिवस सगळे परफेक्ट चालले. एव्हरीथिंग वॉज एक्झॅक्टली हाऊ वी वुड हॅव वॉन्टेड इट. माझी आई खूप मेहनत करते आणि whatever could have been stressful was very, very small things. I think overall, the whole point was for our families to have a chance to share and spend time with each other. Right. Because today we just don't have time. Nobody has time to travel internationally and take out that time, and we thought, a wedding is the perfect excuse to force everyone to come and spend time with each other. And it was absolutely seamless, and everything was just full of love. पण जेव्हा आम्ही सोशल मीडियावर तुमचे सगळ्यांचे दोघांचे व्हिडिओ असतील, स्पेशली पॉलाचे काही व्हिडिओ किंवा तू जे काही करत असतो, स्टँडअप असेल, तुझे शोज, या सगळ्यात ना सोशल मीडियावरनं एक फॅन बेस तुमचा तयार झालेला आहे.
ते काय म्हणतायत, त्यांनाही आनंद होतोय, म्हणजे आम्हालाही आनंद होतो. आम्ही तुम्हा दोघांना अनेकदा मुलाखतीमध्ये भेटलोय, बोललोय तुमच्यासोबत आणि लग्न केलंय आता. म्हणजे ते असतं ना की आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. अर्थात तुम्ही आधीच केला तो, पण ते फॅन्स, त्यांचं रिॲक्शन. I think they were very surprised. खूप लोक they thought we were already married, and when we decided that we'll announce that we are married now, we knew that there would be some conversation around that, because we have been happily unmarried for so many years. The biggest question we knew would come up is why now? हे बरंच विचारत असतील लोक. मुख्य म्हणजे माझ्या स्टँडअप मध्ये मी ह्याची खूप चेष्टा केली, लग्न समारंभ आपल्याकडे जशी होतात त्याची. तर त्याच्यामुळे मी जर का तसंच लग्न केलं असतं तर मला इतके फटके पडले असते ना. कारण माझं वैयक्तिक काय मत आहे की ते असे नवरा नवरी ते ह्याच्यावर उभे असतात त्या स्टेजवर, आणि एक लाखो लोक एक आपली जेवत बसलेली असतात आणि लाईन लावून एक एक करून, त्याचं काय अर्थ काय? आणि त्यात अनेक जण आपल्याला माहिती नसतं, त्यांनाही काही इच्छा नसते, ते आपलं एक आपलं नाही आपलं संबंध जपायचे म्हणून येतात वगैरे. ज्यांना संबंध जपायचे ते आयुष्यभर जपतात, ते फक्त लग्नात किंवा कुठल्या तरी दिवाळीला किंवा कुठेतरी भेटून नाही, तर आयुष्यभर जपतात. आपले जे सगळ्यात जवळची लोक असतात ती एकदम जवळची लोक असतात, ते आपले कायमच एकत्र राहणारे असतात. तर त्याच्यावरचं लग्न समारंभ म्हणजे असा असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये दोन फॅमिलीज एकमेकांना चांगल्याने ओळखायला लागतील आणि एक फॅमिली होईल. तर ते आम्ही केलं, त्याच्याबद्दल खूप फॅन्स खुश आहेत, अनेक फॅन्स खुश आहेत. कारण कित्येक लोकांच्या मनात मला माहितीये की असंच लग्न करायचं होतं, की सगळं सागर संगीत न करता आपण मजा करू. मुख्य म्हणजे ते 3 दिवस आम्ही खूप खुश होतो. ते इतकं रेअर असतं ना. मी मित्रांच्या लग्नांमध्ये त्यांचंच टेन्शन जास्त, तेच अगदी म्हणजे त्यांची वाट लागलेली असते, त्यांना असं जणू काही त्यांनी खूप मोठा इव्हेंट अरेंज केलाय आणि आता सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे. प्लस त्यांचे कपडे परफेक्ट नाही. म्हणजे आमचं शॉपिंगही नव्हतं केलं आम्ही. अच्छा. आम्ही 1 दिवस आधी शॉपिंग केलंय सगळं. तिथे जाऊन बघितलं, म्हटलं की आता पाऊस पडला तर आपण हे कपडे घालू, जर का पाऊस नाही पडला तर हे कपडे घालू, असं करून तिथे जाऊन ते काही फोटो जे बघतायत लोक हे परफेक्ट अजून यायचे आहेत ना फोटो, काही फोटो टाकलेत आम्ही, पण ते जे परफेक्ट फोटो वगैरे लोक म्हणतात की असंच असलं पाहिजे, तो हे ठरवून केलं का वगैरे, तर काहीही ठरवलं नव्हतं. आम्ही त्यातल्या त्यात लोकांना सांगितलं की ऑटम आहे तिथे, सीझन ऑटमचं सीझन आहे, त्याचे रंग एक साधारण एका ह्या रंगातले असतात, या रंगाचं काही घालून या, म्हणजे सूट घाला का, कुर्ता घाला का, हे घाला का, ते घाला का, काही नाही, 3 दिवस हवं ते घाला, पण हे रंग असू देत, एवढंच सांगितलं होतं. तुला अनेक भूमिका करताना बघितल्यात आम्ही, किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जे करताय, भाडीपाच्या माध्यमातून तुम्ही दोघं जे करताय, दोघांना एकत्र बघायचंय आम्हाला काहीतरी. तुम्ही इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स, असं मला काय वाटतं? You want to work with Sarang as a co-stars and all? Yes, actually, आमचा एक छोटी series develop करते. It's called DINK, Double Income No Kids. It's a marketing term, very famous marketing term for brands who want to target, couples with dispensable income. आमचा त्यातला हेतू अर्थात तो नाहीये, म्हणजे की नाहीतर लोकांचा गैरसमज व्हायचा की ह्यांना एकत्र राहायचंय फक्त आणि मुलं नको, आणि असं तसा नाहीये. तो विचार असा आहे की 2 रूममेट्स रूम शेअर करायला लागतात आणि त्यांच्या नकळत त्यांच्यात प्रेम होत जातं, ह्या विषयीचं ते आहे की रूममेट्स मधलं प्रेम, असं तो विषय आहे. कारण आमचं तसं झालं होतं, आम्ही एका सिनेमामध्ये रूममेट्स होतो, सिनेमाच्या सेटवर, जिकडे पॉला आणि अनुषा आमची जी तिसरी पार्टनर आहे ते असिस्ट करत होते, आणि ते समोरच्या खोलीत राहायचे आणि मी कास्टिंग डिरेक्टर होतो, मी ह्या खोलीत राहायचो. आणि घर शेअर करता करता, दिवाळीची सजावट करता करता आम्ही कधी प्रेमात पडलो कळलं नाही. त्यामुळे त्याचा ट्विस्ट करून थोडंसं आम्हाला एक प्रेझेंट करायचं. किती छान. पण हे तुम्ही घरीही एकत्र असता, तुम्ही कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये जेव्हा एकत्र काम करता तेव्हा एकत्र असता, तो कामाचा स्पेस आणि तो पर्सनल स्पेस, तो कशा पद्धतीने डिफरन्शिएट करता? कारण कामही करायचे, एकमेकांचे विचार जुळणं न जुळणं या गोष्टी होतच असतात व्हेन इट कम्स टू रिलेशनशिप. तू ऍक्च्युअली खूप चांगला प्रश्न विचारलास, कारण आमच्या लोक आम्हाला कायम विचारतात की तुम्ही बाहेरनं सगळ्यांना सगळं चांगलंच चाललंय असं वाटतं ना, तर तुमच्यात कधी भांडणं होत नाहीत का, काय होत नाहीत का?
तर आमच्यामध्ये भांडणं मेनली कामामुळेच होतात, बाकी पर्सनल भांडणं नाही होत. आणि जी काही होतं ती स्वाभाविक आहे, कारण आम्ही खूप मोठा घाट घालून ठेवलाय. आम्ही दोघंही बिझनेस बॅकग्राऊंडचे नाहीत, आम्हाला दोघांनाही ते कधी करायचं नव्हतं. मी एक अत्यंत भिकेला लागलेलं कलाकार होतो आणि तिला डॉक्युमेंटरीज बनवायच्या होत्या नेचर, वेगळे विजन, वेगळी जागा, आणि आम्ही वेगळ्याच ठिकाणी येऊन वेगळंच काहीतरी करतोय आता. तर त्याच्यामुळे प्रेशर येणार. मध्ये आम्हाला एका पॉइंटला असं झालं होतं की ते खूप रेग्युलरली व्हायला लागल्या या गोष्टी, की आमच्यावर प्रेशर येणं आणि हे ते. तर तेव्हा पॉलानी ऍक्च्युली एक ट्रिक शोधून काढली. आय थिंक पॉलानीच सांगितलं पाहिजे की ज्यांनी सगळा फरक पडला. काय तुम्ही ती ट्रिक होती? But basically, once we get home, if we find we are still talking about work, and we can't stop, because when there's so many things going on in the middle of dinner, you'll just say, hey, you know that thing that we have to do this tomorrow. And what we'll do is we'll reach over and remove that imaginary work hat and hang it up. Say, keep it aside. Work hat is off. We're home. म्हणजे घरात आल्यानंतर तुम्ही ते काम बाजूला ठेवूयात. एक वेळ ठरवली पाहिजे की त्याच्यानंतर आम्ही शक्यतो, म्हणजे तरी फोन होतातच. आपण ज्या बिझनेसमध्ये आहोत त्याच्यात रात्री 11-12 लोकांचे फोन्स येणं हे होतं. आम्ही आमच्या स्टाफला सुद्धा जेव्हा मेसेज करतो तेव्हा आम्ही त्यांना सॉरी म्हणतो जर का रात्री 8-9 नंतर फोन केला तर. आणि आम्ही पाळायचा प्रयत्न करतो जेवढं शक्य आहे तेवढं. शनिवारी घरनं काम करा सांगतो, रविवारी सुट्टी देतो. तर ऑफिसमध्ये जॉईन होऊ का? आम्ही प्रयत्न करतो जेवढं शक्य आहे तेवढं. आमच्या स्टाफला बाहेर गेल्यावर तो अनुभव काय ते कळतो. कारण काय, अर्थात मी म्हणतो तसं ते काही अगदी काटेकोरपणे पाळलं नाही जात, चुका होतात, कधी कधी त्यांना ओव्हर टाइम करायला लागतो, पण शक्यतो आम्ही प्रयत्न करतो तसं नाही होणार. पण मी बघितलं ना भाडीपमध्ये ज्यांनी काम केलं ते प्रत्येक कलाकार त्यांच्या जागी काही ना काहीतरी करतोय. प्रत्येकाला ती संधी मिळाली कारण क्रिएटिव्ह वेने तुम्ही त्यांना एक्सप्लोअर करू दिलं. त्यामुळे जेव्हा जे काही तुमचे स्टाफ मधले काही वेगळे होते कलाकार, ते जे बाहेर पडले असतील ते देखील काही ना काहीतरी छान करतात. हो, म्हणजे आता आम्हाला त्याचा फार अभिमान वाटतो. कारण आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा आम्ही तसे कंपनी म्हणून पाहिले होतो. त्याच्या आधी काही लोक इंटरव्ह्यूज करत होते युट्यूबवर, पण कुठली कंपनी नव्हती सुरू झाली. आणि पहिली कंपनी, त्यामुळे बऱ्याच लोकांना ज्यांना ह्याच्यात करिअर करायचं त्यांच्या पहिल्या नोकऱ्या आमच्याकडे झाल्यात. तर आमच्याशी असोसिएटेड असलेले किंवा आम्ही ज्यांच्याबरोबर ग्रूमिंग केलंय असं आपण म्हणूयात, तर त्याच्यामध्ये अमुक तमुक आहेत, ऑरेंज ज्यूस गँग आहेत, त्याच्या म्हणजे करण आणि नील त्यातले, त्याच्यानंतर सुशांत घाटगे आहे, किंवा सगळे स्टँडअप कॉमिक्स आहेत, किंवा म्हणजे अनेक अशी लोक आहेत, किंवा आपला सुयोग आहे वायफळचा, तो आमच्यासाठी भाटुपाचे व्हिडिओज बनवायचा. असे अनेक लोक आहेत जे आमच्याबरोबर आधी असोसिएटेड होते किंवा काम करायचे, आणि ज्यांनी आता आपापलं काहीतरी सुरू केलंय. आणि तेव्हाही आम्हाला, आणि गंमत म्हणजे ते सगळेजण अजूनही आमच्या संपर्कात आहेत, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आम्हाला एकमेकांना काही लागलं की आम्ही एकमेकांना मदत करतो. पण इकोसिस्टीम तयार करण्यामध्ये भाडीपाचा एक हात होता. ह्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यात जास्त अभिमान आहे बाकी सगळ्याच्या. नक्कीच. पण तुम्हाला कास्टिंग काउचचा थोडा फील आला का? मी प्रयत्न केलाय म्हणजे सोफा वगैरे ठेवून. कास्टिंग काउच हे माझी मिस पोला कास्टिंग काउच. हो, इथे बस. मी मध्ये माझी दुखती नसे ती, माझा सगळ्यात लाडका शो होता. आय विश तो आम्ही आणखीन करू शकलो असतो. पण आता काय झालंय की त्याच्यात त्या शो मध्ये असं होतं की आमेय स्ट्रगलर दाखवलाय. आता आमेयच स्टार आहे, तर मग आता कसं तो करणार स्ट्रगलरचा? आता कोणीतरी नवीन स्ट्रगलर्स आणले पाहिजेत आणि आम्हाला काउचवर बोलवलं पाहिजे, तरच होईल ते. हा, ही छान आयडिया आहे. पण अर्थात त्याने एक वेगळं बेंचमार्क सेट केलं, काहीतरी वेगळा कॉन्टेंटही त्याच्याने समोर आला. पण पॉलाला मला नेहमी विचारायचं वाटतं, अनेक बायोपिक असेल, वेगवेगळ्या ह्याच्यात सारंगने जी काही ऍक्टिंग केली, हाऊ डू यू लुक ऍट सारंग ऍज अ ऍक्टर? Actually, so I think I missed his peak time in theater. Me Sarangla betloy just as he was moving away from stage acting. Right. पण मी त्यांना खूप पोटेन्शियल दाखवतंय की रायटर, डिरेक्टर, परफॉर्मर आणि स्टेज परफॉर्मर खूप स्किल्स आहेत. सो whenever I see him acting, I feel so happy that I get a chance to see that side of him. But at the same time, I know that
just one thing is never going to be enough. But he has a lot of different talents. I feel the world still hasn't seen a lot of it. Acting is just one side, but we're very excited for Sarang's first feature film and a lot of projects which are in the works. So yeah, we have a lot एक्सप्लोर more. करायचं बाकी आहे सारंग. आम्हाला तुझी ती आणखीन वेगवेगळी बाजू बघायची, म्हणजे चित्रपटांच्या बाबतीत. मला चित्रपट बनवायचा आहे. पॉला आणि मी भेटलो ते सुद्धा त्याच्यासाठीच आम्ही आम्ही वेगळ्या कारणांनी भेटलो आधी, पण आम्ही एकत्र काम करायला लागलो तेव्हा आम्ही एक चित्रपट एकत्र लिहिला होता. पण मला अनेक वर्ष एक चित्रपट बनवायचा आहे आणि तो मी ह्या वर्षी बनवीन 2026ला. तर त्याची तयारी चालू झाली आता नुकतीच. पण पॉला म्हटली तसं मी ऍक्टिंग खूप मिस करतो, पण ऍक्टर्सना जो पेशन्स लागतो, मला असं वाटतं की ऍक्टरच्या हातात फार काही नसतं. सगळ्यात जास्त श्रेय त्याला मिळतं, सगळ्यात जास्त मजा, ग्लॅमर, पैसा त्याला मिळतो, ऍक्टरला मिळतो, पण त्यांच्या हातात काहीच नसतं. तुमचा पिक्चर चालेल नाही चालेल, तो दिसेल नाही दिसेल, रिलीज होईल नाही होईल, तुमचं नाटक किती दिवस कोण चालवणार, हे सगळं दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या हातात असतं. तर मला ती भावना जी आहे की हेल्पलेसनेस, तो माझा पिंड नाही. मला कंट्रोलमध्ये असेल गोष्ट तर खूप आवडतं. तर त्याच्यामुळे मग मला दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून काम करणं हे जास्त मजा येते. पण मी जे ऍक्टिंग तुम्ही सगळ्यांनी जे बघितलंय त्याच्याहून खूप वेगळं काम करायचो. मी थिएटरमध्ये असताना खूपच प्रचंड वेगळं काम करायचो. मी आत्ता जे करतोय ते त्याच्याहून काही, म्हणजे त्याचा मी असं म्हणेन की 2-4% पण नाहीये. ते एकदम इंटेन्स होतं, ते मनापासून होतं आणि मला ऍक्टरच बनायचं होतं अशा पद्धतीचं होतं. पण ते एका पॉइंटला सुटलं काही कारणांनी. पण आम्हाला आवडेल आणखीन तू इतकं छान पद्धतीने एक्सप्लोर करू शकतो. आता तू चित्रपटाचं म्हणतोय तर वी आर लुकिंग फॉरवर्ड ते कशा पद्धतीचं असेल ते त्याच्याबद्दल मी खूप एक्साइटेड आहे. होपफुली अजून 1-2-3 महिन्यामध्ये आम्ही अनाऊन्स करू नक्की काय आहे ते. पण असं मराठीत काही झालं नाही असं 100% करू. वा, सुपर. तुम्ही करताय म्हटलं त्याकडे लक्ष राहीलच. दिवाळी म्हटल्यावर काहीतरी फन आणखीन कोकी क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे जे तुम्हा दोघांना विचारणार आहे मी. बरं, एकमेकांना दिवाळी स्वीट म्हणून काय डिस्क्राईब करा, कोणती दिवाळी स्वीट म्हणून डिस्क्राईब कराल? विच दिवाळी स्वीट? करंजी, लाडू, चिवडा, चकली, एनिथिंग? सारंग शक्यच चिवडा आहे. मिक्सचर ऑफ ऑल? नाही हो, स्वीट थोडेसे हो नारळ काही आहे, बट लॉट्स अँड लॉट्स ऑफ scattered little bits, crispy, crunchy, and what can I say? This Dadi is inspiring that also. आणि लुक पण तो चिवडाच बनून आलाय आज. अच्छा, पॉला करंजी आहे कन्फर्म. त्याचं कारण एकतर तिला मोदकाचं आणि करंजीचं सारण खूप आवडतं, त्यामुळे ती आतनं लोक ती बाहेरनं एक्स्ट्रीमली कडक आहे. लोकांना खूप भीती वाटते तिची. ऑफिसमध्ये खूप लोक घाबरतात तिला. बॉस लेडी? हो, भयंकर घाबरतात आणि त्याच्यामुळे तिच्या नादाला लागत नाहीत. जे माझ्यासाठी चांगलंय की फार पोरं नादाला नाही लागत तिच्या. कारण काय ती अशी एकदम फटाकडी आणि कडक आहे एकदम. तर त्याच्यामुळे ते, पण आतमध्ये सारण अतिशय गोड आहे, तर त्याच्यामुळे ती करंजी आहे असं मला वाटतं. क्यूट. दोघांमध्ये असं कोण आहे जो म्हणतो की काय मी फराळाला हात नाही लावणार पण लगेच संपवतो? फराळ सगळ्यात जास्त खाणार कोण? मी स्नॅकिंग वाला आहे. ती ग्रेझिंग वाली आहे. ग्रेझिंग असं फॅन्सी असतं ना, ते काकडी वगैरे, हमस बिमस आणि ते सगळं, ते त्या टाईपचे. मी स्नॅकिंग वाला आहे. फराळ म्हणजे फराळ बनवते वगैरे असं काय आहे पॉला? पण तू बघते प्रोसेस नाही. प्रोसेस इंटरेस्टिंग. दिवाळी फराळ. आय वॉन्ट टू लर्न हाऊ टू मेक चकली. आय थिंक दॅट विल बी फन. ओके, नाईस. वी कॅन डू इट दिस इयर. मला चकली खूप आवडतात. अच्छा, मग मला वाटतं पॉला तू प्रयत्न करून बघ चकली बनवण्याचा. चकली आवडते म्हणजे ते शेजवान चटणी चकली वगैरे बारमध्ये मिळते ना, म्हणून आवडते. अच्छा, तू मला वाटतं ती जी दिवाळी फराळाची चकली असते ती तू बनवून बघावी एकदा, कधीतरी ट्राय करावी. ठीक आहे. अच्छा, जर तुम्हा दोघांना दिवाळीच्या निमित्तानं असा बोनस मिळाला, एकमेकांना द्यायचा आहे, बोनस द्यायचा आहे, जो वस्तूच्या स्वरूपात नसेल, काही थिंग्स नसेल,
म्हणजे गिव्हिंग 500 हग्स असतील किंवा काहीतरी पेशन्सच द्यायचे, तर काय असेल बोनस, काय असेल? नॉन मटेरियल bonus, what will you give each other? Like for work? एनिथिंग, फॉर एनिथिंग. Okay. I think back massage. थँक्यू. Much needed. आवडेल. आणि मी तिला बोनसमध्ये आणखीन एक आय विल गिव्ह हर 4 more मेमरी कार्ड्स इन हर ब्रेन, बिकॉज तिचं अर्ध डोकं हे माझ्यासाठी वापरलं जातं. अच्छा. मी सगळ्या गोष्टी विसरतो आणि शी इज माय एक्सटर्नल मेमरी. तर मी असं लिटरली काही हरवलं की पॉला, तर ती म्हणते तिथे डावीकडे ह्या बाजूला आहे, शोध वगैरे. सो आय थिंक शी इज ओव्हर युझिंग हर ब्रेन फॉर माय मेमरी. सो शी कॅन आय कॅन गिव्ह हर आणखीन तिला स्वतःसाठी पण स्पेस मिळेल त्या मेमरीमध्ये. iCloud Drive upgrade. अच्छा. दिवाळी सफाई किंवा डेकोरेशन किंवा फराळ बनवायचं, या सगळ्याला घेऊन दोघांमध्ये भांडणं होतात का? स्पेशली दिवाळी सफाई जी असते ना, साफसफाई एक वेगळं टास्क असतो आपल्या सगळ्यांसाठी, जुन्या गोष्टी पण निघतात वगैरे, पण त्यामध्ये दोघांची भांडणं होतात का? आणि झालं तर कोण निस्तरायचं ते सावरण्याचा प्रयत्न करतात? सॉरी फर्स्ट. ऍक्च्युली आमच्यामध्ये त्याबाबत क्लॅरिटी आहे की जे रेग्युलर क्लिनलीनेस असतो, म्हणजे रोजच्या रोज काहीतरी हे जागच्या जागी गेलंय ना, हे आवरलंय ना, ते पॉला इज व्हेरी गुड ॲट इट. अच्छा. हायजीन जे आपण म्हणतो त्याला. आणि डीप क्लिनिंग बाबत मी एकदम घुसून काम करतो. म्हणजे जर मला माझा सूर लागला तर मग घर म्हणजे लक लक लक. पण who says sorry after fight first? I think Sarang says sorry first usually. Yeah. Mostly. Yeah. चूक असताना नसताना. नाही, मी आय थिंक आय जस्ट से सॉरी क्वाईट इझिली. टू लॉट ऑफ पीपल. मला असं वाटतं की काही माफी मागण्यात काही हे जर म्हणजे चूक असेल तर 100% माफी मागितली पाहिजे. आपण अजिबातच असं म्हटलं नाही पाहिजे, इगो नसला पाहिजे. कारण मी एकतर मुळात चिडका आहे, तर त्याच्यामुळे कधी कधी चिडचिड अननेसेसरी ठिकाणून सुद्धा येऊ शकते. तर मग त्याबाबत आपण अवेअर असलो पाहिजे. आपण जर का चुकीचा राग धरत असू तर आपण तेवढंच मनापासून माफी मागितली पाहिजे. पण ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण रिलेशनशिप निस्तरण्यासाठी, व्यवस्थित गोष्टी होण्यासाठी ते सॉरी म्हटलेलं कायम गरजेचं. मी बरेच वेळा सॉरी ह्याच्यासाठी नाही म्हणत की मी काहीतरी चुकलोय म्हणून, पण मी अशा पद्धतीने बोलायला नको होतो ह्याच्या बाबत सॉरी खूप म्हणतो. नक्कीच. अच्छा. पॉलाज मराठी वर्सेस सारंग्स इंग्लिश, कोण जिंकतं? हु इज द विनर? Sarang's English like 100%. तू मराठी, ज्या अस्खलित मराठी बोलते पॉला, म्हणजे तू 7 समुद्र पार. चल ती आपली तू तिचे लाड नको करू. मी खूप चांगलं इंग्लिश शिकलोय. मी खूप चांगलं इंग्लिश शिकलोय आता. मी तिच्या आईला वगैरे विचारतात. सारंग इंग्लिश सगळेच बोलते, ती मराठी बोलते. मग काय झालं त्यात कौतुक? आपल्याला उलट ती इथे राहते तर इथे तिने मराठी नीट शिकलं पाहिजे. मी उलट प्रयत्न साईड घेते. काय काय म्हणतो? काही लाज वाटते का? नाही हा करेक्ट आहे. पण आम्ही घरामध्ये इंग्लिश बोलतात. घरात तुम्ही इंग्लिश बोलता, पण ती मराठी एवढी, कारण तिचं मराठी कळलं नाही मला आणि त्याच्यामधनं आणखीन वाद निर्माण झाले तर उगीच लफडी नको, त्याच्यामुळे गोंधळ नको. पण पॉला, तुला मराठीबद्दल काय वाटतं? तू इतकी छान बोलते, मराठी भाषेबद्दल काय वाटतं तुला? मला खूप आवडतात मराठी, पण माझं व्याकरण खूप कच्चा आहे आणि एवढा शब्द इतका छान आहे. तर मी कॉम्प्लेक्स थॉट्स म्हणते तर मी इंग्लिश प्रिफर, कारण आय डोंट वॉन्ट पीपल टू मिसअंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू से. आणि तिला एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे खूप शब्द आहेत आणि आपल्याकडे जेंडर्स आहेत प्रत्येक गोष्टीला. म्हणजे ती खुर्ची, ते टेबल वगैरे असं आपलं ते खूप आहे. इंग्लिशमध्ये तसं नसतं. सगळ्याला जेंडर न्यूट्रल असतं वस्तूंना. तर तिकडे तिचे खूप गोंधळ होतात. तू करेक्ट करतोस तिला? हो, पण मी प्रयत्न करते.
मी खूप छान प्रयत्न करतेस तू. I want to keep getting better. मराठी कल्चर, महाराष्ट्रीयन कल्चर, फेस्टिवल, दिवाळी या सगळ्याबद्दल काय वाटतं? कारण तिथलं एक वेगळं कल्चर ना, तिथून मग भारतात आल्यानंतर फेस्टिवल ज्या पद्धतीने इथे सेलिब्रेट होतात, काय वाटतं? तू अशी छान नटते साडी वगैरे नेसून, पण आम्हाला छान हो, मला खूप आवडतात. आणि हा मागच्या 2-3 वर्षात मी देसी कपडे खूप कम्फर्टेबल झालेत. पण आधी खूप ऑकवर्ड, I felt very awkward wearing it. But आता I think I've started to get better at dressing myself. अच्छा, प्लीज सारंग, आता लग्न पण झालंय. ती साडी काय व्हायचं ना, तिला साडी आवडायची नाही आणि तिला खूप साड्या गिफ्ट द्यायच्या. का आवडायची नाही तर तिला ते नेसवायला कोणाला तरी बोलवायला लागायचं. ती गेल्या 4-5 वर्षामध्ये स्वतःहून साडी नेसायला शिकली आणि तिला ते प्रचंड आवडायला लागले. काल तर तिने जशी साडी नेसली होती ना, म्हणजे लाजवेल भरपूर माझ्या मराठी मैत्रिणींना वगैरे असं इतपत भारी नेसली होती. तर ते तिला जेव्हा एकदा तिचं यायला लागलं ना, ती भरपूर इंडिपेंडंट मुलगी आहे. तिला आवडत नाही दुसऱ्याला मागून असं करायचं. तर त्याच्यामुळे ते जेव्हा जमायला लागले तिला, तेव्हापासून ती आता म्हणजे मी असं सांगतही नाही की तू साडी नेसणार आहेस का किंवा काही, किंवा विचारतही नाही. ती अचानक साडी नेसून बाहेर येते आणि मला असं वाटतं की बापरे, नेसली पण. आणि असा काही अट्टहास नाही दोघांकडे की तू हे घाल आणि तू हे घाल, असं आम्ही कधीच एकमेकांना सांगत नाही. पण आवडीने जर का कोणाला आवडत असेल तर वाय नॉट. बट इंडियाचे फेस्टिवल्स आणि महाराष्ट्राचे फेस्टिवल्स, मी आणि सारंग आय गेस आमचं पहिले रोमॅन्स सुरू झाले दिवाळीमध्ये. आणि पण माझी प्रचंड आवडते फेस्टिवल इज गणपती. गणेशोत्सव. गणेशोत्सव किती छान. मला सांगा, दोघांमध्ये बिगर ड्रामा कोण आहे? ड्रामेबाज कोण आहे? एक्सप्रेशन वर आम्हाला बोल ना, सांग काय ड्रामा असतो पोला बरं, सांग आम्हाला जरा. सारंगचं थोडं कौतुकही झालं, थोडस आतल्या गोष्टी पण सांग. हो, मोस्टली सारंग he doesn't let things go. So like रस्त्यामध्ये काही ट्रॅफिक रूल्स ब्रेक करते then दुसऱ्यानी सारंग sometimes I'll say ठीक आहे, जाऊ दे, you know, it's okay. पण त्यांना नाही चालेल. नाही, ते ड्रामा म्हणजे मी ती म्हणते असं सोडून नाही देत आहेत गोष्टी सोडून नाही देत आहेत. पण थोडा फिल्मी अंदाज तू अनुभवतेस का? कारण थोडं तसा फिल्मी असतो. हो, कसं आहे तो एंटरटेन करतो का तुला? हो, एव्हरीथिंग इज लाईक. माझा एक किस्सा आहे. ओके, आम्ही आता हा सांगतो, हा 4 चौघात सांगायचा किस्सा नाही पण सांगून टाकतो म्हणजे तुला कळेल किती ड्रामा आहे. आम्ही वाशी ब्रिजवर येत होतो आणि त्या चौकामध्ये काही पोलीस होते. आम्ही सिग्नलला शांतपणे थांबलो होतो, एकदम शांतपणे थांबलो होतो आणि लालचा हिरवा झाला सिग्नल आणि समोरच्या काही लोकांनी सिग्नल तोडला. त्यांना पकडायला पोलीस आले म्हणून त्यांनी पटकन युटर्न घेतला आणि त्याची गाडी चौकात बंद पडली. त्याच्या मागे आमची गाडी अडकली. आता त्यांनी फायनली गाडी चालू केली, रिक्षा का काहीतरी होती, आणि तो पळून गेला तिकडून. आणि तो पळून गेला आणि मी मध्ये चौकाच्या, आणि तेव्हा हिरव्याचा लाल झाला सिग्नल, जो मला मिळालेला होता सिग्नल. तर माझी गाडी आणि आणखी 2-4 गाड्या अडकल्या होत्या, बाकीच्या आजूबाजूनी जात होत्या आपल्या इकडे ट्रॅफिकमध्ये. तर मी सिग्नल मोडला नव्हता, दुसऱ्या कोणीतरी मोडला होता, आणि उगीच मी अडकल्यामुळे माझ्यावर नाव आल्यासारखं, जे आपलं भावंडांमध्ये होतं ना की कोणीतरी फोडलं आणि असं तसं. तर त्यांनी मला बाजूला घ्यायला सांगितली गाडी आणि म्हटलं लायसन्स दे. तर मी रागामध्ये त्याला लायसन्स दिला सुद्धा, कारण मी पोलीस प्रोसिजरमध्ये काही मला विघ्न आणायचं नव्हतं. पण मी त्यांना हे तत्व शिकवायला लागलो, भांडण की तुम्हाला कळलं पाहिजे की रिक्षावाले काय करतात आणि जे नियम पाळतात त्यांना जर का तुम्ही पकडायला लागलं तर मग कसं समाजात काय तेढ. म्हणजे आम्ही भाषण दिलं, पॉला आणि अनुषा गाडीत अनुषा की हा पोलिसांना भाषण देतोय. तर आता आणि तत्ववादी भाषण देतोय. म्हणजे मी घुसलो होतो त्यांना, म्हणजे काय बरोबर काय योग्य, मग पोलिसांनी काय केलं पाहिजे, मग माणूस नागरिक कसा सुधारेल वगैरे, ह्याच्यावर त्यांना सुटलो होतो पूर्णपणे. आणि त्या बिचाऱ्या काकांना त्यांनाच भीती वाटायला लागली की ऐकायचं नाही. त्यांना लक्षात आलं की चूकही त्यांचीच आहे. तर त्यांनी तोपर्यंत माझं नाव बघितलं, ते म्हणले सारंग बाळा, हे बघ आमच्याकडनं पण होतात ना.
शेवटी तेच मेटाकुटीला आले वाटतं. तर असे तमाशे रस्त्यावर होतात म्हणताना. वा. पण मला सांगा, हाऊ वेल डू यू नो इच अदर? हे सगळं तुम्हाला अनेकदा विचारलं असेल, हे मीही विचारणार आहे कारण इतक्या वर्षांचा प्रवास आहे. असे कोणते शब्द तुमचा पार्टनर सहसा वापरतो? वन फ्रेजेस युअर पार्टनर सेज ऑफन. किंवा एखादा असं स्लँग असतं ना. व्हेरी इंटरेस्टिंग. आय हॅव नेव्हर थॉट ऑफ इट. ऐक ना. असतं बरंच. ऐकना मी. आणि माझं काय होतं ना, लिसन नाही येत, ऐकनाच येतं. म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतो ऐक ना, आर वी गोइंग टू डू दिस, असं म्हणजे त्याच्या आधी ऐकणं येतं. दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. आणि पॉला, इज देअर एनी फ्रेज? आय कांट रिमेंबर एनी. अशी स्लँग किंवा ती नेहमी वापरते असं काहीतरी शब्द असेल ना? नो. एक तिने हे कसं ओपन केलंय, म्हणजे का तिच्या मनात बसलंय ते माहित नाही. एक फेज होती जेव्हा मी एके वेरियस नावाच्या एका टीम बरोबर काम करायचो आणि ते सगळ्याला सॉर्टेश्वरी वगैरे म्हणायचे. तर म्हणजे सॉर्टेश म्हणायचे, सॉर्टेडच्या जागी सॉर्टेश म्हणायचे किंवा सॉर्टेश्वरी म्हणायचे. आणि पॉलानी ते समहाऊ पिकअप केलं आणि सॉर्टेश्वरी या राय म्हणायला लागली ती. तर ती एखादी गोष्ट शॉर्ट झाली की ती म्हणते सॉर्टेश्वर या राय, असं म्हणून जाते ती पुढे. अच्छा, इंटरेस्टिंग. बरं, एकमेकांचं सिक्रेट टॅलेंट जे तुम्हाला माहिती आहे? एक ओपन टॅलेंट तिचं, ती आउटस्टँडिंग सिंगर आहे. ती गातच नाही, पण ती काही केल्या. मी रोज गावं असं तिची इच्छा असते, पण माझी इच्छा असते. पण ती खूप सुंदर गाते. आणि आय थिंक दॅट्स माय फेवरेट टॅलेंट ऑफ युअर्स. आणि साऱ्यांचं सिक्रेट टॅलेंट. सिक्रेट अवघड आहे, because I love to celebrate whatever he does. But cooking, I think, definitely. आणि कुकिंग म्हणजे माझ्याच मातीमुळे मी ते सुधारलोय स्वतःला. मी एकदा पॅड थाई नूडल्स बनवले होते माझ्या आई बाबांसाठी. त्यांना प्रचंड आवडले. मग पॉला माझ्या घरी राहायला येणार होती, पॉला आणि अनुषा मुंबईच्या. तर मला शायनिंग मारायची होती म्हणून मी आपलं वाईनची बॉटल वगैरे आणली आणि त्यांच्यासाठी पॅड थाई नूडल्स बनवले. आणि माती ना, आपल्याला फार काय माहित नसतं, आपल्याला रेसिपी माहिती असते. आणि तेव्हा ते ऑनलाईन वगैरे पण चेक करण्याचं हे होणं. तर मी बावडार्क ते पास्ता नूडल्स, स्पॅगेटी नूडल्स मध्ये पॅड थाई, त्याचा झाला असा लगदा. तर पहिलं इम्प्रेशन इतकं वाईट होतं, तर म्हटलं आता हे आयुष्यभरासाठी पुसलं पाहिजे. लगदा खाल्लं का त्यांनी? खाल्लं. ऍक्च्युली दुसरं टॅलेंट आहे की खूप मस्त बॅडमिंटन आणि कॅरम प्ले करते. ओ नाईस. ते आवडतं. हो, नाईस. आवडतं सॉन्ग एकमेकांचं आणि ते गाऊन दाखवायचं. अरे बाबा. दोघांचंही एकत्र लाडकं जे आहे ते खोया खोया चांद. ते आम्ही एकत्र, ती म्हणेल, मी साथ देतो तिला हवा. प्लीज बोला, आम्हाला ऐकायचंय. खोया खोया चांद, खुला आसमान, आंखों में सारी रात जाएगी, आंखों की ऐसे नींद जाएगी, ओ खोया खोया चांद. वाव, किती छान. मला वाटतं पॉलाने ते आणखीन एक्सप्लोअर केलं पाहिजे, आम्हाला आवडेल. तू गायलाय वगैरे एखादं गाणं वगैरे केलंच असेल, पण असं फुल फ्लेज सोलो तुझा ट्रॅक आम्हाला ऐकायला आवडेल. कर काहीतरी असं. I get compared to that Robin from How I Met Your Mother. कारण मी कॅनडामध्ये नॉट बालपण पण कॉलेज डेज मी रॉक बँड प्ले करते. हो. आणि पण इंडियाला, when I moved to India, I didn't find any people to play music with. So for me, music is a social experience, not just for me, not just for performance, but I like to play with people. लोकांना समोर जॅमिंग करायला आवडलंय खूप. इंडियन म्युझिक बद्दल काय वाटतं? इंडियन म्युझिक मधलं काय आवडतं? मी
आशा भोसले माझी खूप फेवरेट आर्टिस्ट आहेत. अच्छा, वाव. हो. किती छान. आता तू इतकं छान गाणं गायल्यानंतर माझे काय प्रश्न विचारू मी तुम्हाला. एक प्रश्न आहे पण एकमेकांचं आवडतं डेस्टिनेशन ठिकाण. Where we want to go or favorite? हा एकमेकांचं. हो हो राईट. मला माहिती असलेलं तिचं आवडतं जागा जपान आहे. तिला जपान Wow. खूप आवडतं हे मला माहिती आहे आणि ती मला सारखी अट्ट करते की आपण जायला पाहिजे एकत्र, कारण ती 18 वर्षाची असताना तिकडे गेली होती. ओके. सो ते एक भारतातलं माझ्या मताने तिच्या आवडीचं, लेट मी गेस. ओके, व्हॉट इज युअर फेवरेट डेस्टिनेशन इन इंडिया? आय थिंक आयदर इट्स लाईक दापोली वगैरे, कोकण किनारा किंवा in India, I think it's Indian beaches, like ओके. हो ना? हा 100% समुद्रतात. समुद्रतट. आणि सारंगचं फेवरेट डेस्टिनेशन? काही anywhere with a water body, I think, but दोघांना पाणी आवडतं म्हणजे. internationally, नाही माहिती पण नाही. Okay, of all the visited places, हा, that we आतापर्यंत visited तुम्ही- together, what do you think was my favorite? Oh gosh. हरली मनातलं ओळखता येत नाही तुला. आता आठवत नसेल असंही असेल. आठवते तिला माहिती आहे. I've been vocal about it. अच्छा. About the Blank. international places that I've been to, what is my favorite That- city? Oh, न्यूयॉर्क किंवा मी ब्लँक झालो. मी खूप ब्लँक ठीक आहे, आठवेल झालो. आठवेल इंटरव्ह्यूच्या कुठेतरी. ऍक्च्युली ऍज अ कोर मेमरी शिकागो आहे, पण आमच्या दोघांचं आवडीचं एकत्र एक जागा आहे जी ती विसरते, बर्लिन. ओके. या आता राहील लक्षात. आता मला असं वाटतं. आता ठीक आहे, राहावं एक एक लक्षात गोष्टी आता. कळत जातात, हो ना, आठवत या जातात. निमित्ताने तरी लक्षात राहील थोडस. पण मला खूप छान वाटलं तुम्हा दोघांसोबत Thank you. गप्पा मारून. जेव्हा मी तुमचे ते फोटो बघितले लग्नाचे तेव्हापासून मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती. मुलाखत तर होतच राहते, पण तुम्हाला भेटायचं होतं दोघांना. थँक्यू सो मला मच. खूप छान वाटलं. दिवाळीच्या निमित्तानं आपण भेटलो, हो. बोललो, छान गप्पा झाल्या. हो, आम्हालाही खूप मजा आली आणि तुमचा नवा स्टुडिओ खूप सुंदर आहे. थँक्यू. इथे येऊन खूप मजा वाटली आणि पुन्हा बोलवत राहा असंच आम्हाला. येस, नक्कीच. Yes. शुभेच्छा. हॅपी दिवाळी पुन्हा हॅपी एकदा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि साम टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मनापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. थँक्यू.